करण्यात येते। आपल्यासोबत हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, सकाळपासून तुम्ही तयारी करताय, कशी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या ठिकाणी उमेदवारांचा उत्साह कसा आहे? ते सकाळी 3:30 वाजता ते आपले सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी ग्राउंडवर हजर असतात आणि जवळपास 5 वाजेपासून ते 1600 मीटरची धावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते। उमेदवारांसाठी सोय केलेली आहे, त्यांना काही शारीरिक त्रास होऊ नये त्याच्यामुळे लवकरात लवकर उन्हाचे खालीच भरती प्रक्रिया संपवण्याचा प्रयत्न केले जात आहे। उमेदवारांसाठी केळीचे, बिस्किटचे आणि ग्लुकोज, वॉटर, ORS वगैरेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। डॉक्टर, एक फिजिशियनसुद्धा अवेलेबल आहे, 2 ॲम्ब्युलन्सेस अवेलेबल आहेत आणि पारदर्शितेने भरती प्रक्रिया पार पडत आहे। जवळपास 30 CCTV कॅमेरे आणि 25पेक्षा जास्त व्हिडिओ कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक कॉर्नर कवर्ड आहेत। RFID तंत्राचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेट्सला त्याच्या समोरच त्यांच्या मार्क बघून टाकून त्याची सही घेता येते आहे। सर, पण आता आपण जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहात, पोलीस अधीक्षक आहात, या सगळ्या भरती प्रक्रियेदरम्यान उच्च विद्याविभूषित तरुण पोलीस भरतीसाठी येत आहेत। त्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, ॲग्री झालेली मुलं आहेत। आपण पोलीस अधीक्षक आहात, पोलीस दलामध्ये कर्मचारी का हो असं वाटत असेल तरुणांना? काय कारण ते पाठीमागचं? ह्याच्याबद्दल आता मला कमेंट करता येत नाही, कारण मी भरतीसाठी मी कन्सर्न आहे। ते भरतीमध्ये जे कर्मचारी म्हणजे हे आलेले आहेत त्यांना काही गैरसुविधा होई नाही आणि भरती पारदर्शितेने पार होय, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला कमेंट करता येत नाही। हो सर, या सगळ्या भरती प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांसाठी आपण काही SOP तयार केलेले आहे, सूचना तयार केलेल्या आहेत। आत्ता आपण सगळ्या तरुणांना काय आवाहन कराल किंवा नागरिकांना काय आवाहन कराल? सूचना हेच आहे की भरती पूर्णपणे पारदर्शी आहे। कोणालाही आमिष देत असेल की मी तुम्हाला भरती करून देतो तर त्याला विश्वास ठेवू नका। तुम्ही रिपोर्ट करा। आमचे नंबर्स वगैरे ऑलरेडी प्रत्येक फ्लेक्स बोर्डवर लावलेले आहेत। रेग्युलर सूचना पण दिली जात आहेत। कॅमेरामॅन, आपले माईक वगैरे अवेलेबल आहे। रेग्युलरली प्रत्येकाला अशी सूचना देण्यात येत आहे। कुठल्याही प्रकारे ड्रग्स वगैरे, स्टेरॉइड्स वगैरेचा वापर करू नये। प्रत्येक ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत। पारदर्शितेने तुम्ही या, तुमच्या टॅलेंटवर भरतीमध्ये हे करा आणि तुम्ही दाखवा तुमचे जे टॅलेंट आहे ते। सर, इकडे या भागामध्ये मी कॅमेरामॅनला विनंती करेल, हा जो स्टॉल लावण्यात आलेला आहे तिथे काही बिस्किट दिसत आहेत, केळी दिसत आहेत। तर सकाळी या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तुम्ही हे सगळं उपलब्ध केलेलं आहे, याची कशी तयारी करण्यात आलेली आहे? पूर्वी ही कन्सेप्ट नव्हती हिंगोलीमध्ये, आता आपण सुरू केलं आहे, याचं कारण काय आहे? 1600 मीटरमध्ये खूप दम लावतात जे मुले आहेत, त्यांना 1600 मीटर धावण्यामध्ये ते फिजिकल त्रास होऊ नये त्याच्यासाठी हे केलेले आहे की धावण्यानंतर इमिडिएटली त्यांना एनर्जीची गरज असते आणि आतमध्ये स्टॉल्स वगैरे ठेवू शकत नाही। मग त्यांच्यासाठी हिंगोली पोलीस दलातर्फे ही सोय करण्यात आलेली आहे। तर हे डॉक्टर नीलाभ रोहन सर होते, जे हिंगोलीचे पोलीस अधीक्षक आहेत आणि ही सगळी तरुण मंडळी हिंगोलीमध्ये पोलीस भरतीसाठी दाखल झालेली आहे। यामध्ये अनेक उच्च विद्याविभूषित तरुण आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, केमिकल इंजिनियर आहेत आणि अनेकांनी AI देखील ॲडमिशन घेतलेलं आहे आणि या सगळ्यांच्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतः पोलीस अधीक्षकांनी इकडे स्टॉल लावलेला आहे। सकाळी 3 वाजल्यापासून या सगळ्या भरती प्रक्रियेला सुरुवात होती आणि संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरती अत्यंत पारदर्शकपणे ही सगळी भरती सुरू असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांनी साम TV शी बोलताना व्यक्त केले आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली।